गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज खूप स्पेशल दिवस आहे म्हणून मी आलेली आहे माहेरी. आणि कशासाठी आली हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आजचा दिवस खूप स्पेशल आहे ना, म्हणून मी आज साडी वेअर करणार आहे. म्हटलं चला आज ना आपण साडीच घालावी. तर मग मी त्यासाठी साडी वगैरे सगळंच काढून ठेवलेलं आहे. मी मोस्ट ऑफ दिस पुण्याकडे साड्या नेतच नाही, कारण माझं तिकडे घालणंच होत नाही. तर मग मी इथंच ठेवते. आता मी साडी वगैरे घालते. जियांशी पण कपडे वगैरे काढून ठेवले, तर झोपलं आहे आता. नंतर मग मी आता आवरते. जियांचं नुसतं रडणं चालू आहे. तो मम्मीला तयारी सुद्धा करू देत नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं काय म्हणणं आहे तेच समजत नाहीये. नुसतं रडणं चालू आहे फक्त. मेकअप चालू आहे आमच्या हिरोचा इथं. गुड बॉय. सो आता आमचं केकसाठी टेबल सजवण्याचं काम चाललंय. आम्हाला थोडा लवकरच बर्थडे करायचा आहे, कारण बाकीचं आमच्या कॉलनीतला एक मुलगा आहे ओम. आमच्या इथं कार्यक्रम सुरू आहे जेवणाचा. हा बघा आमचा काय स्वयंपाक कोणतं सांगते आज. चला आपण त्या मावशी त्यांच्याशी बोलूया. मावशी काय स्वयंपाक बनवत आहेत? काय स्वयंपाक बनवत आहेत? हा, जिलेबी आहे, बट्टी आहे, वरण भात, बट्टी, वांग्याची भाजी. हे मावशी उत्कृष्ट स्वयंपाक आहेत. जिलेबी खायचं मन करतं. त्या काकांना विचार झाली का जिलेबी? नाही तू सांग मी एकदम मस्त. जियांस रेडी झालाय. जियांची मम्मी तो उभी आहे. जियांस पडतो आता मम्मीकडे. जियांस मध्ये बसला. हे बघा आम्ही काय दीदी हे सजवते. मस्त सजवलंय का बघा. कसं वाटलं नक्की कळणार सांग. नक्की सांग त्या कमेंट मध्ये कसं वाटलं. हा, बर्थडे बॉय दाखवत होता. तर बघा आमच्या दुसऱ्या नवरदेवाचा मेकअप चालू आहे. पहिला तर जियांश होता, दुसरा कृष्णा. इथं आत्याबाईंचा मेकअप चालू आहे. आमची आंटी नुसती कपाटात काय शोधते काय माहिती. काही नाही सापडे काय काय नाही सापडते का आंटी. कॉम्पॅक्ट पावडर सापडत नाहीये. जियांचं रुटीन काही चुकत नाहीये. इथं आमचं चालू आहे चहा बिस्किट खाणं. हे आले टायमावर पेटा बांधायला. तर एक एक करून सगळी पाहुणे मंडळी मंडपात बसलेली आहे. नंतर मग आम्ही देवीचा फोटोसुद्धा ठेवला आहे. तर म्हटलं आधी देवीची पूजा करूया आणि नंतर मग आपण बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात करूयात. तर आमचा बड्डेचा केक येऊन गेलेला आहे. तर मग आता त्याला ओपन करून टेबलवर ठेवायचा आहे कटिंगसाठी. नंतर मग तोषदने साऊंड सिस्टीम पण आणलेली, कारण काही स्पीचेस असतात किंवा आपल्याला काही अनाऊन्समेंट करायची असते म्हणून. तर आजोबांचा 82वा बड्डे सेलिब्रेशनसाठी आजोबांना आम्ही स्टेजवर यायला सांगितलं केक कटिंगसाठी. तर केक कटिंगच्या आधी बाबांविषयी सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात कधीही फरक केला नाही, म्हणूनच तुमच्या घरात नाती फुलली. 82वा वर्ष देखील तुमच्यातील चैतन्य, स्वावलंब आणि सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला थक्क करतो. आज तुमचा वाढदिवस असला तरी आम्ही प्रत्यक्षात आमच्या कुटुंबाचा उत्सव साजरा करतोय. तुमचं अस्तित्व हीच आमची. तर मग सगळ्यात प्रथम आमच्या आजोबांनी आमची कुलदैवत बिजासनी मातेचं पूजन करून घेतलं. मग आमच्या फॅमिली मेंबर्सने सगळ्यांनी एक एक करून स्टेजवर येऊन बाबांचे औक्षण करून घेतले. अरे हो ना, मी घेऊन घेते पहिलेच. तर आम्ही बाबांच्या बड्डेसाठी मोस्टली इन्व्हाइट केलं होतं बाबांची ज्येष्ठ मित्र मंडळी आणि त्यांचे नातलग, सगळे सोयरे सगळेजण.
तर मग केक कटिंगसाठी आम्ही त्यांच्या 3 मुलांना स्टेजवर बोलून घेतलेलं होतं, कारण हा आनंद खूप मस्त असतो. लहानपणी ना जेव्हा आपण म्हणजे जेव्हा लहान मुलांचा बड्डे असतो तेव्हा त्यांचे आईवडील असतात त्यांच्या केक कटिंगसाठी. तर जेव्हा आपल्या आईवडिलांचा बड्डे असतो ना तेव्हासुद्धा मुलांनी येऊन केक कटिंग करावं. तर हा बड्डे माझ्या भावांनीच ऑर्गनाईज केला होता, म्हणजे आजोबांच्या नातवंडांनी. तर मग ते थोडे बिझी होते कार्यक्रमामध्ये, तर आम्ही त्यांना बोलावून या मेमरी कॅप्चर करून घेण्यासाठी स्टेजवर गेलो. तर एक एक करून आम्ही सगळ्या नातेवाईकांना स्टेजवर फोटोशूटसाठी बोलून घेतलं, कारण कसं असतं ना, आपण जर फोटो कॅप्चर केलं ना तर ती एक आपली आठवण राहून जाते. तर सगळ्यांनी बाबांना बुके देऊन त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि खरंच खूप छान वाटत होतं, कारण सगळेजणांना ज्यांना आम्ही कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं होतं त्यांनी सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याबद्दल त्यांचं हे प्रेम आणि आदर बघून खूप भारी वाटलं. तर माझ्या आतेभावाने आजोबांसाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं होतं आणि ते आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं आणि गिफ्ट खरंच खूप छान वाटलं. तर आमचं फोटोशूट चालू असताना साईड बाय साईड जेवणाचा कार्यक्रम पण चालू होता. तर बड्डेचं जेवण खूप जास्त टेस्टी होतं. काय झालं जियांश? बड्डे कसा झाला जियांश? एकदम भारी. मज्जा आली का तुला? मज्जा आली का जियांशला? नाही आली मजा? बुरा लगा. काय झालं? बुरा लगा. काय? बुरा लगा बुरा लगा? क्यों? कि मुझे सबने मारा. मारा तुम्हें? कितना झूठ बोलती हो तुम? तुम्हें कितना प्यार किया सबने? जाने, तो मुझे एक बात बता, खाना क्या था आज? आज कुछ नहीं था. कुछ नहीं था? कुछ नहीं खाया आपने? किती खोटं बोलतो रे. जेवला नाही तू? जेवला ना. तर आमचा बड्डे खूप छान झाला आणि खूप जणांनी मस्त येऊन सगळ्या अण्णांना शुभेच्छा दिल्या. खूप मज्जा आली. ज्यांना बोलवतं त्यांनी सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न केला आणि आलेसुद्धा. जेवण पण खूप जास्त टेस्टी होतं आणि सगळं याचं श्रेय जातं शुभम आणि मुन्ना, माझे 2 भाऊ आहेत. त्यांनी खूप मस्तपैकी प्लॅन केलं होतं. तर आम्ही पण थोडं एक अण्णांबद्दल स्पीच दिलं होतं, नंतर माझ्या बहिणीने पण दिलं. नंतर थोडा वेळ कमी होता म्हणून आम्ही फटाफट स्टार्ट केलं बड्डेला. आणि कसं असतं, पाहुण्यांना पण जायचं होतं म्हणून आम्ही जास्त काही स्पीचेसमध्ये टाईम वेस्ट नाही केला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.